निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. बोला. ऐका ना. होळीबद्दल जरा सांगा आपल्या सेवेकरांना. हा, तर होळी म्हणजे काय ना, होळी का करतात हा हा आता मी थोडक्यात सांगतो. व्हिडिओ आपले ऑडिओ पण लय मोठी नाही करायची आणि सेवेकरी पण लय म्हणजे ऐकती पण नाही एवढे वेळ. 15 मिनिटं किंवा 4 मिनिटं. मी 3 मिनिटाचा उरक मारे. आता होळी का साजरी करायची. आपण प्रल्हादाची कथा ऐकली का कुणी? सेवेकऱ्यांनी सगळ्यांनी ऐकलीच असं. प्रल्हाद. ती तर सगळ्यांना माहिती आहे. प्रल्हाद. हा. आणि हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद. बरोबर. हिरण्यकशिपू असा होता की तो कधी देवाचं असं नाव घेत नसायचा. बरोबर. आणि तो काय करायचा, आता जे जे आहे ते मी पटकन मला सांगतो. तर त्याचा मुलगा प्रल्हाद, आणि प्रल्हाद नुसता नारायण नारायण करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः वासुदेवाय नमः असं करायचा. हिरण्यकशिपू म्हणायचा नाही, मीच देवांचा देव आहे. कारण त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू ना घरात, ना घराच्या बाहेर, ना पृथ्वीत, ना भूतलावर, ना पाणी, ना आग, ना सजीव, ना निर्जीव, ना आपलं काय म्हणतात त्याला, ना सजीव हत्याऱ्यांनी, ना निर्जीव हत्याऱ्यांनी, ना माणसं. म्हणजे त्याला पूर्ण असं त्यांनी ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलं. आणि मग त्याने काय केलं, आता साहजिक आहे एखाद्याला जर गव्हर्नमेंट नोकरी भेटली, चांगली बायको भेटली, तर त्याला हेच होतं ना, अहंकार येतोच ना. मग त्याला तसा अहंकार आला की मीच देवाचे देव, मला कोणीच मारू शकत नाही. जो तिथं यणकुंड असायचं, संत किंवा साधू असायचे, त्यांचे तो उद्ध्वस्त करायचा. मग आपलं विष्णुदेव काय म्हणतात की असे उन्मत्त व्हायला लागले ना, तर एक नवीन अवतार होतच असतो. त्यामुळे तुम्ही काय घाबरू नका, असं त्यांना संतांना आणि साधूंना सांगितलं. त्यानंतर काय झालं, आपल्या प्रल्हाद असा भक्त होता वासुदेवांचा की त्याला तळत्या तेलात टाकलं तरी तो हे नाही झाला. त्यानंतर त्याला अफाट होती. कडे ओढून फेकून दिलं तरी तो वाचला. नंतर हिरण्यकशिपूची बहीण, तिला आगीचं म्हणजे वरदान एक होतं का ती आगीत गेली तरी जळणार नाही. आणि मग आता खरी कथा, तिला वरदान होतं की तू आगीत गेली तरी जळणार नाही. बरोबर. आणि ती तिच्या भावाला काय म्हणली, दादा तू का रे एवढा उदास दिसतो? तो म्हणतो, ताई हा कशानेच मरत नाही. तर ती म्हणती, मला वरदान आहे की मी आगीत मरू शकत नाही, पण मी तुझ्या मुलाला घेऊन आगीत बसते म्हणजे तो मरण. तर प्रल्हादाची एवढी अफाट भक्ती होती की ती आगीत बसल्या बसल्या, आणि प्रल्हाद न जळे प्रल्हाद, म्हणजे तो अभंग मला आठवत नाही आता, कारण मला एवढं सांगायला आवड आहे ना. मी असं अभंगच आठवा म्हणजे विसरूनच गेलो, एवढं मला सांगायचं होतं. तर न जळे प्रल्हाद. मग काय झालं, तिची हिरण्यकशिपूची बहीण ती स्वतः जळून गेली. म्हणजे बघा देवाची भक्ती काय होती. तेव्हापासून तो हिरण्यकशिपू बॉम्बा ठोकतोय. मग त्याला म्हणतात होळीच्या बॉम्बा. त्याच्यामुळे ती होळी आपली साजरी करतात. बरोबर. खरं कारण हे होळीचं की हिरण्यकशिपूची बहीण मेली, त्यावेळेस त्यांनी बॉम्बा ठोकल्या अख्ख्या गावात, माझी बहीण गेली, माझी बहीण गेली. आणि होळीचं अजून पण एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही जर आता होळी करत असाल, त्यामध्ये कापूर वगैरे असे कोरोना सारखे महामारी रोग येतात, त्यासाठी रोखण्यासाठी पण आयुर्वेदिक म्हणजे आता बघा तुम्ही साधू लोक आता हे करतात, यज्ञकुंड असतात. त्याच्यामधून काय होतं, आपण कापूर सगळं बघा आता
पूजा वगैरे करतो त्याच्यातून आपल्या आहे ना पूर्ण आकाशात ते धूर जातो. बरोबर. त्यामुळे आपलं रोगराई आता राहिलं नाही तसं. आता घरातच करतात, छोटा होम झालं. हो हो हो. पण आपण म्हणजे सेवेकरांनी का मला सांग, कळकळीचं विनंती आहे की असं कमीत कमी तुम्ही घरात पण कापूर जाळा. बघा तुम्ही कसं पॉझिटिव्ह तुम्हाला जाणवेल. बरोबर. आणि तुम्ही जर म्हणजे इतरांचं जर कल्याण जर करायचं जर म्हणत असाल तर दर आठवड्याला किंवा दर महिन्याला असं एक जाळ करायचं. त्याच्यात काय अवघड नसतं. 3-5 कापराच्या पुड्या, सॉरी आपलं हे असतं ना छोटं, 5 कापराच्या वड्या टाकायच्या आणि गायचं गोवर असते ना ते जाळायचं. बघा किती म्हणजे एक पॉझिटिव्ह सगळीकडे त्या तेवढ्या परिसरात भेटते. तर आता माझी कथा थोडक्यात आली. तर हे झालं आता आपलं आरोग्यासाठी. आणि त्यानंतर मग त्याची बहीण अशी जळाल्यानंतर हिरण्यकशिपू लय रागावला. मग तो म्हणला, बोल तुझा देव कुठे? प्रल्हाद म्हणतो, अरे कुठं, चरचरात माझा देव बसलेला आहे. मग हिरण्यकशिपू म्हणतो, बोल ह्या खांबात आहे का? म्हटलं हो, तो कणाकणात आहे, मातेच्या कणाकणात बसलेला आहे. मग हिरण्यकशिपू म्हणतो, होय बाजूला, मी लात मारतो. तर लात मारल्यानंतर साक्षात नृसिंह प्रगट होतात. नृसिंह प्रगट झाल्यानंतर ते, आता मी पटपट सांगतो ताई, सगळं नाही सांगत सविस्तर. त्यानंतर तो काय तो त्याला म्हणजे प्रल्हादाला म्हणतो की माझ्या भक्ताला एवढा तू त्रास दिलता ना, त्या रागात तो काय करतो, त्याला एक लाथाळीत तो उंबऱ्यात नेतो. बरोबर. आणि कुठे घेतो माहिती का? ना जमीन ना आकाश, आणि तो मांडीवरती घेतो. अथंतरीत अंडी घेतो. बोल म्हणतो, बोल मी कोण आहे? तो म्हणतो, तू धड माणूस पण नाही, धड पशु पण नाही. बोल माझ्या हातात अस्त्र आहे का शस्त्र आहे? तो म्हणतो, तर माझ्या हातात अस्त्र पण नाही, शस्त्र पण नाही. बोल मी सजीव आहे का निर्जीव आहे? तो म्हणतो, तुम्ही सजीव पण नाही, निर्जीव पण नाही. बोल आता अंधार आहे का उजेड आहे काय? तो म्हणतो, नाही आता 6 वाजलेत, आता उजेड पण नाही ना अंधार पण नाही, दोन्ही पण आहे. बोल. तो म्हणतो ना 13 महिन्यात 12 महिने, मला 12 महिने मरणच नको. बोल आता कोणता महिना चालू आहे? तो म्हणतो 13वा महिना चालू आहे. आणि त्यानंतर तो त्याच्या पोटात असं फाडतो आणि पाहतो की याच्या पोटात अजून किती प्रल्हाद आहे. आणि तो प्रल्हादाला जवळ म्हणजे तो त्याला मारून फेकून देतो दोन्हीकडे चिरफाड करून. आणि त्यानंतर त्याला सगळं शांत करायचो. साक्षात आपल्या शंकर येतात, तर तो गुरगुर करतो. आणि त्यानंतर त्याची बारी होती. त्यानंतर आपले ब्रह्मदेव येतात, त्याच्यावर पण गुरगुर करतो. त्यानंतर त्याची बायको येते. बायको म्हणते, काय हे माझ्या दुसऱ्या हाताचा खेळ आहे. तिला जरा जवळ येऊन येतो, त्याच्यावर गुरगुर करतो, ती पळून जाते. मग आपले ब्रह्मदेव म्हणतात, ज्याच्यासाठी प्रगट झाला ना, अरे त्यालाच बोलवा. मग तो काय करतो, छोटा प्रल्हाद 5 वर्षाचा जातो. तो म्हणतो आणि त्याच्या चरणाशी लीन होतो. आणि त्यानंतर त्याच्या चरणाशी लीन झालो ना, मग तो माझा नृसिंह बघतो कोण आहे. मग तो म्हणतो, प्रल्हादा मी खूप उशिरा आलो ना रे. प्रल्हाद म्हणतो, नाही देवा, तुम्ही येणार हे मला माहित होतं, पण मी म्हणजे तुमची भक्ती करतोय हेच माझ्यासाठी सर्वच आहे. मी मरणाला घाबरत नाही. मला मरण जरी आलं तरी मी तुमचाच आहे म्हणजे देवा. तर त्यानंतर नृसिंह रडतात, म्हणतात माझ्या भक्ताला जर असं, म्हणजे त्याला एवढा राग होता ना नृसिंहाला की माझ्या प्रल्हादाला एवढं त्रास दिला यांनी. तर म्हणजे मला याच्यातून सगळ्यांना असं सांगायचं की तुम्ही जर स्वामी भक्त असाल आणि तुम्ही जर इतरांना त्रास देत असाल स्वामी सेवेकरांना, तुम्ही असं समजू नका तुम्ही त्याला त्रास द्या, पण तुम्ही स्वामींना त्रास देता हे विसरू नका. बरोबर आहे. तर याच्यातून काय घ्यायचं तुम्हाला सांगतो. मी सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देतो पहिल्या. आणि मी याच्यातून एवढं सांगू शकतो की
आपल्या ग्रुपमध्ये असे अनेक आहे. हम्म. म्हणजे बरोबर. प्रल्हादासारखे सेवेकरी आपल्या ग्रुपमध्ये बरेच आहे. हो. आणि त्यांना मी पण सांगतो की आपण आपली भक्ती किंवा आपले अनुभव ह्या ताईंना शेअर करा. हम्म. म्हणजे अजून आपल्या म्हणजे स्वामी सेवेची बळकट एक बरोबर आहे. अजून स्वामी मजबूत होईल. सेवेकरी घडतील आणि आपल्याला पण हा. लगेच छान छान अनुभव येतात. कारण तुम्ही जर शांत राहिले हम्म. तर लोक काय म्हणतात, काय थोडे थोडे अनुभव येतात म्हणून स्वामी सेवा करायची का. पण मी सगळ्यांना सांगू शकतो, म्हणजे इच्छितो की आपल्याला एकदा चांगला प्लॅटफॉर्म दिलाय राजपूत ताईंनी, त्यांच्याकडे तुम्ही अनुभव शेअर करत चला. आणि एक सांगू तुम्हाला ताई, हा. ज्या वेळेस आपण मनातलं ओकतो ना, हो हो. बघा आता आपण ओकारी केलं पोट साफ होतं बरोबर. आणि परत आपण जेवण करतो. हो हो. हा, तर मला सगळ्यांना सांगायचंय आणि खरं आहे, हम्म. स्वामीच म्हणतात मन मोकळं करा, अनुभव शेअर करत चला. बरोबर. तर तुम्ही अनुभव शेअर केला ना, तुम्हाला नवीन नवीन अनुभव येतील. हम्म. सारखं सारखं तेच पोटात पोट फुटन ना. बरोबर. हं. खरंय खरंय. आणि एक सांगू, हा बोला दादा. आपण सगळ्यांनी जर अनुभव शेअर केले, तुमचे अनुभव ऐकले, हम्म. तुम्हाला काय होतं, म्हणजे तुमची एक ओळख होती, हा. जशी माझी झाली तशी. बरोबर. त्यानंतर मग काय होतं, तुमच्या अजून तुम्हाला कॉन्फिडन्स येतो, अरे आपण तर आता स्वामी सेवक म्हणून खूप फेमस व्हायला लागलो. हा. फेमस होण्यासाठी करू नका, ते कशासाठी करा, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो स्वतःबद्दल, अरे मी करू शकतो, अजून सेवा करणार आहे, अजून सेवा करणार आहे. खरंय आता खरंय. उगाच काय होतं, एक अनुभव आला का आपण पोटात तसंच शिजून ठेवतो. मग ते पोटात काय म्हणतात ना, घाण राहते तशीच, अहंकार, हो, हो. लोभ, मत्सर, माया. मला एवढा स्वामीने अनुभव दिला, मी का सांगू त्याला, खरंय. तो कोण सांगणारा, ती कोण सांगणारी, हे मी सोडून द्या. करते हे शेअर हा दादा. हा ठीक आणि आहे ताई, एक ऐका ना. अजून ना दादा, होळीच्या हा. दिवशी एक मिनिट मी फोन येतोय, मी तो घेते जरा आणि शेअर करते दादा मी. बरं श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.